हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते। कशा आहात सर्वजणी? मजेत ना? तर आपण शिवणकाम करणाऱ्या आपल्या मैत्रिणींसाठी ना आता एक नवीन वाक्य तयार करूया। ते म्हणजे कसं, स्वस्त राहा मस्त राहा शिवणकाम करत राहा। तर तुम्हीही माझ्यासारखं शिवणकाम करत असाल तर त्यांच्यासाठीच हे वाक्य आता आपण नव्याने तयार करूया। तर मी आज आहे ना ह्या अगदी सिंपल साडीपासून छान बघा अशी फुलांची त्याच्यावर डिझाईन आहे। या सिंपल साडीपासून ना आज आपण एक वन पीस कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर कसं आहे ना, मागच्या काही व्हिडिओमध्ये ना मी साड्यांपासून ड्रेस स्टिच करायचे व्हिडिओ टाकले होते। तर ते व्हिडिओ बघून ना आपल्याकडे बघा भरपूर असे ना क्लायंट्सचे साड्या आलेल्या आहेत आणि त्याचं आपलं जोरात असं काम सुरू आहे साड्यांपासून ड्रेस स्टिच करायचं। म्हणजे आता रक्षाबंधन वगैरे सण येत आहेत ना, त्यासाठी मग सर्वांनी साड्यांपासून ड्रेस शिवायला सुरुवात केलेली आहे। तर तुम्हीही तशी सुरुवात करा। तुमच्याकडेही जर तुमच्या साड्या असतील ना, त्या साड्या काढा आणि त्याच्यापासून छान छान असे ड्रेस शिवून घ्या आणि कमीत कमी खर्चामध्ये होतं। जर तुम्ही जर स्वतः शिवत असाल ना तर तुम्हाला फक्त खर्च येतो तो फक्त कसा दोऱ्याचा अस्तरचा वगैरे फक्त खर्च येतो। आणि जर तुम्ही बाहेर जर दिला ना शिवायला तरीही तुम्हाला फक्त जो टेलरला द्यायचा खर्च असतो ना तो येतो। आणि जर आपण तेच असं बाहेर ड्रेस घ्यायला गेलो ना मग तेवढंसे महागात आपल्याला ड्रेस मिळतात। त्याच्यापेक्षा आपण आपल्या कपाटात ज्या साड्या असतात ना त्या काढूनच आपल्या साड्यांपासून छान छान असे ड्रेस स्टिच करून घालू शकतो। तर आपण आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया। आणि त्याआधी माझं एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ज्या ताईंनी आधी चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना त्यांना मी एक सांगते की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले ना तर तुम्ही लाईक करत जा। कारण की जर लाईक वगैरे आले ना, व्ह्यूज आले, लाईक्स आले, कमेंट्स आले, सबस्क्रायबर वाढले तर मग आम्हालाही आपल्याला म्हणजे तुम्ही व्हिडिओ वगैरे करत असाल तर तुम्हालाही आनंद मिळतो। आणि जर नाही आलं ना मग आपल्यालाच वाटतं जाऊ दे, व्ह्यूज येत नाही, लाईक्स येत नाही, कमेंट्स येत नाही, मग कशाला आपण उगाच त्याच्यात टाइम वेस्ट करत राहायचा। मी असं मध्ये मध्ये विचार करते, पण मग असं करते जर आता जर आपण स्टॉप केलं ना मग ते स्टॉप होईल। आणि जर प्रयत्न करत राहिले ना हळूहळू करता करता का होईना एवढ्या सर्वजणांना त्याच्यावर सक्सेस होतात, मग आपण पण होऊ शकतो। म्हणून मग मी व्हिडिओ अपलोड करतच नाही। तर काम तर एवढं असतं ना, सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत काम अजिबात थांबतच नाही। घरातलं काम, मुलांचं काम, परत शिवणकाम, ही कामं मग थांबत नाही। पण मग त्याच्यातून वेळ काढून मग आपण सर्वजणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो। तर तसंच व्हिडिओला लाईक करायचं। आणि आपलं कसं असतं ना की आपण ज्या व्हिडिओला जास्त लाईक्स आहेत ना तर आपल्या जर स्क्रोल मध्ये पण आलं ना असं की ह्या व्हिडिओला जास्त लाईक्स आहेत ना तर त्या व्हिडिओला आपण मुद्दाम लाईक करतो। आणि ज्या व्हिडिओला ना म्हणजे कितीही चांगलं असेल आणि ज्या व्हिडिओला लाईक कमी असेल ना मग तिथे आपणही असेल ना त्याला लाईक नाही, आपण कशाला लाईक करायचं असा विचार न करता ज्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असेल ना त्या व्हिडिओला लाईक केलं तर चांगलंच आहे ना। म्हणजे ज्याने व्हिडिओ केलाय त्यालाही आनंद मिळतो आणि आपणही कोणाला सपोर्ट केला याचाही आपल्याला आनंद मिळतो। असं हे माझं मत आहे। तुमचं काय मत आहे ना तर तुम्हीही कमेंटमध्ये तसं सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण आता ह्या साडीपासून छान असा ड्रेस स्टिच करायला सुरुवात करूया। चला तर मग या। चला तर मैत्रिणींनो आपण आता कटिंगला सुरुवात करूया। कटिंग करताना आपण आता आपल्या ड्रेसची पूर्ण उंची आहे 44 इंच। मग आपला अप्पर पार्ट आपण घ्यायचा आहे 14 इंचाचा। त्याच्यात आपण 1 इंच ॲड करून 15 इंच मागच्या बाजूसाठी आपण उंची घेणार आहोत आणि 15.5 ही पुढच्या बाजूसाठी। आपण शोल्डर घेतला आहे 6, मुंडा घेऊया 7 आणि छातीचा चौथा भाग, छाती आहे आपली 36, 36चा चौथा भाग म्हणजे 9, त्याच्यात 2 इंच ॲड करून आपल्याला 11 इंचाची घडी घ्यायची आहे। मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। कमर घेर आहे आपली 32, 32चा चौथा भाग होतो 8 अधिक 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिनची घेऊन आपण आता कटिंग करून घेतली आहे। बॅक आणि फ्रंट पार्ट आपण वेगवेगळे ठेवून घेऊया। मुंड्याच्या फ्रंट बाजूला आपण आकार देऊन घेऊया आणि बघा कमरेच्या बाजूला अशा प्रकारे ना तुम्ही 1 इंचावर अशी कटिंग करून घ्या। त्याच्याने ना कमरेचा भाग हा अगदी व्यवस्थित परफेक्ट बसतो। 1 इंचाचा असा आपल्याला टक्स द्यायचा आहे, अर्धा इंच दोन्ही बाजूने बस्ट पॉईंटवर म्हणजे 9 वर 9.5 वर आपल्याला बस्ट पॉईंट देऊन आपल्याला असा टक्स देऊन घ्यायचा आहे। पुढच्या बाजूवर फक्त आपल्याला मागच्या बाजूवर टक्स द्यायचा नाही आहे।
बघा अशा प्रकारे मार्किंग करून असा 1 इंचावर मार्किंग करून अशी तिरकस कटिंग करून घ्यायची आहे। गळ्याचा आकार देऊया आपण 2.5 इंच रुंदी आणि 6 इंच उंची असा आपण पुढचा गळा घेतला आहे। मागच्या गळ्यासाठी आपल्याला 2.5 इंच रुंदी आणि 8 इंच उंची असा आपण गळ्याचा आकार दिला आहे। बघा अशा प्रकारे कटिंग केल्यावर तुमचा कुठेही गळ्याचा आकार उतरणार वगैरे नाही। आता आपल्याला लेयर कट करायचा आहे खालचा घेर, त्यासाठी आपल्याला असा त्रिकोणी मध्ये असा कापड म्हणजे चौकोनी असा कापड घेऊन आपल्याला त्याला असा त्रिकोणी असा ठेवून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि आपला कमर घेर आहे 32चा चौथा भाग घ्यायचा आपल्याला, म्हणजे 8 आणि त्याच्यात 1 इंच ॲड करून आपल्याला 9 हा घ्यायचा आहे। 9 वर असा आपल्याला त्रिकोणी असा आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर 9 जिथे आले आहे ना त्या पॉइंट पासून आपल्याला असा सर्कल मध्ये असं सर्व बाजूने 9 वर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आपली जेवढी पूर्ण उंची आहे ड्रेसची म्हणजे 44 आपल्याला घ्यायची होती ना, 44 मधून आपण 14 वजा करून जेवढे आपल्या उरते ना 40, आपल्याला 40 वर नाही पण 30 इंचाचा फक्त मी हा अस्तर आहे ना 30 इंचाचं कटिंग केलेलं आहे। 30 इंच उंची घेतली आहे। अशा प्रकारे आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता। आपण आता साडीची कटिंग करूया। बघा सुंदर साडी आहे। अशा प्रकारे अस्तर ठेवून आपण आता कटिंग करून घेऊया। आता बॅक पार्ट कटिंग करूया। आणि आता हा फ्रिल। हे झालं आपलं अप्पर पार्ट। आपल्याला 3 लेयर मध्ये लेयर कटिंग करून घ्यायचे आहे। आपला कमर घेर आहे 32, आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 32च्या दुप्पट आपल्याला 64 असं आपल्याला पहिली लेयर घ्यायची आहे। 64च्या त्याच्यामध्ये आपल्याला परत 30 इंच ॲड करून म्हणजे आपल्याला 64 अधिक 3 म्हणजे 64 3 आपण घेतला आहे। पहिला घेर हा आपल्याला 64 एवढ्या घेर मध्ये घ्यायचा आहे। दुसरा आपल्याला 94 म्हणजे 94 घ्यायचा आहे। परत त्याच्यामध्ये अजून 30 इंच ॲड करून आपल्याला 120 एवढा असा घेर आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे आपला जो सर्वात शेवटचा लेयर आहे ना तो म्हणजे पूर्ण आपली जेवढी साडी आहे ना तेवढ्या साडीच्या मापाचा असा आपल्याला घेर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातून 30 इंच मायनस करून आपल्याला तो 94चा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून 30 इंच मायनस करून असा आपल्याला 64चा असा घेर घ्यायचा आहे। आणि त्या घेरला आपल्याला असे छोटे छोटे असे प्लेट्स देऊन त्याचा घेर तयार करायचा आहे।